उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाकडील वादग्रस्त तलाठी अशोक राठोड हे विभागीय चौकशीच्या कचाट्यात सापडले असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होती आहे। उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाकडील ग्राम महसूल अधिकारी अशोक राठोड यांच्या कार्यपद्धतीविषयी अनेक तक्रारी संबंधित कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या। शिवाय कार्यालयाअंतर्गत कामांबाबतही अनेक मुद्दे उपस्थित झाले। नागरिकांनी तलाठी अशोक राठोड यांच्या संदर्भात पैशाची मागणी, कामात जाणीवपूर्वक दिरंगाई, अरेरावीची वागणूक अशा प्रकारच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या। त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशोक राठोड यांचं निलंबन झालं पाहिजे अशी मागणी करण्यात आलेली होती। दरम्यान माहिती अधिकार कायद्याखाली समोर आलेल्या माहितीनुसार अशोक राठोड यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश जारी झाले आहेत। त्यांच्या कारभाराची कसून चौकशी व्हावी आणि लोकांना वेठीस धरणाऱ्या, पिळवणूक करणाऱ्या अशोक राठोड नामक मुजोर कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी। स्वतः जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन सामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी अशी मागणी होत आहे। उत्कर्षनगर इथल्या बस्सू दत्तू गायकवाड यांनी तलाठी अशोक राठोड यांच्या संदर्भात दाखल केलेल्या तक्रारीनंतर आणि केलेल्या पाठपुराव्यानंतर राठोड यांचे अनेक कारनामे समोर आले असून बस्सू गायकवाड यांचा उतारा दुरुस्तीचा विषय होता। त्यांच्या पत्नीचं नाव सिंधुबाई ऐवजी सिंधुताई असं लागलेलं होतं। असा उतारा मिळवून देण्यासाठी तलाठी अशोक राठोड यांनी 7,000ची मागणी केली। यातील काही रकमेची पूर्तता बस्सू गायकवाड यांनी केली। मात्र दुरुस्ती उतार्याबाबत अशोक राठोड यांनी पैसे घेऊनही गायकवाड यांना झुलवत ठेवलं। अखेर त्यांना लोकशाही दिन गाठावा लागला आणि इथं गायकवाड यांना न्याय मिळाला। उतारा दुरुस्तीसाठी त्यांना तलाठी अशोक राठोड यांच्यामुळं 8 वर्षे नाहक मनस्ताप सहन करावा लागला। त्यांनी बस्सू गायकवाड यांच्याशी केलेला व्यवहार हा CCTVमध्ये कैद देखील झाला। त्यांच्या या कार्यपद्धतीची चौकशी व्हावी, त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी बस्सू गायकवाड यांना बराच पाठपुरावा करावा लागला। अखेर अशोक राठोड यांची विभागीय चौकशी लागली आहे। चौकशी होत असली तरी त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी बस्सू गायकवाड आणि राजण्णा पुठ्ठा यांनी केली आहे। माझं नाव बसू दत्तू गायकवाड। मी माझ्या मिसेसला बक्षीसपत्र जागेचे दिले होतं। नाव तिथं चेंज करण्यासाठी अशोक राठोड हो घरी आला। घरी आल्यानंतर 7,000ची मागणी केला। 7,000ची मागणी केल्यानंतर मी काही थोडं पैसे दिलो, त्यांनी काय काम केलेलं नाही आहे। मग लोकशाही दिनमधनं मी काम केलो। लोकशाही दिनमध्ये काम केल्यानंतर माझं काम झाला आणि तो अशोक राठोड जो आहे भ्रष्टाचारी असं किती तर लोकांची 10-12 लोकांची तक्रार आहे। माझ्याकडे मी रिपोर्ट बी काढून घेतलेला आहे आणि कलेक्टर साहेबांनी जास्त त्याच्यावर लक्ष देऊन हे केलं तर ते न्याय व्यवस्थित लवकर मिळेल। आणि फक्त ऑफिस स्टाफ काय करायला लागलेत की कागद इकडं तिकडं तेच फिरवायला लागलेत, त्याच्यावर काय कायदेशीर कारवाई करे नाहीत, फक्त कागद फिरवत राहिलेत महसूल खात्यामध्ये। 8 वर्षापूर्वी नाव बदलण्यासाठी दिलेला अर्ज लोकशाही दिनानंतर गेल्यानंतर ते दुरुस्ती होतं। त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला, सगळं कागदपत्र ते दिलेलं आहे। चौकशी संतगतीनं होत आहे। कलेक्टरला मी पत्र दिलं आहे, विभागीय चौकशी संतगतीनं होत आहे। तर चौकशी जी आहे ते वेगाने व्हायला पाहिजे, जेणेकरून अधिकारामध्ये दाग निर्माण व्हायला पाहिजे। जेवढं आपण वेळ घालवतो चौकशी करण्यामध्ये, तेवढं ज्याने भ्रष्टाचार केलेलं आहे त्याला न्याय मिळतं, पण ज्याने भ्रष्टाचाराचे आरोप भ्रष्टाचार काढलेला आहे त्याला लवकर न्याय मिळत नाही। म्हणून आमची एक विनंती आहे, कलेक्टरलासुद्धा एक विनंती आहे, तर अशा प्रकारची चौकशी वेगाने करून ताबडतोब त्याला शिक्षा द्यायला पाहिजे। कुठलं शासकीय जे निर्णय आहे, शासकीय निर्णयाच्या कायद्याप्रमाणे त्याच्यावरती वागणुकीबद्दल जे कारवाई आहे ते कारवाई त्वरित व्हायला पाहिजे आणि समाजातील लोकांना समजायला पाहिजे की या ठिकाणी एखादं भ्रष्टाचाराचं काम केल्यानंतर ताबडतोब न्याय मिळतं आणि अधिकाऱ्यांमध्ये बी भीती निर्माण होईल।
या दृष्टिकोनातून लवकर तातडीनं निर्णय घ्यायला पाहिजे अशी माझी विनंती आहे.